चलो मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज विद्युत वितरण महामंडळ जे किंवा मंडळ जे याची ज्युनियर अकाउंटंट पदाची जी जाहिरात मागे आली होती, त्यासाठी आता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरणं जे ते चालू झालेत. 1 तारखेपासून हे फॉर्म जे आहेत हे चालू झालेत. 20 मार्च 2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. परीक्षा कधी होईल तर परीक्षा होण्यासाठी अंदाजे अराउंड 1-2 महिन्यांचा तरी मिनिमम जो टाइम आहे हा डेफिनेटली लागेल. तोपर्यंत तयारी कशी करावी असेही बऱ्याच मुलांच्या मनात प्रश्न आहे. जसं आपण अकाउंट हा जो विषय हा थोडासा वास्ट आहे आणि वेटेज पण चांगलं आहे. जसं 55 क्वेश्चन 110 मार्कांना आहे, म्हणून महिन्याभरापूर्वीच याची स्पेशल बॅच जी आहे ही आपण विद्यार्थ्यांसाठी चालू केली होती. जवळजवळ 8 ते 10 फ्री लेक्चर्स सुद्धा त्या विषयाचे तुम्हाला अपलोड करण्यात आलेले आहेत. आता सोबत मुद्दा असा येतो की जर आम्हाला तयारी करायची आहे तर मग सोबत पूर्ण विषयांची पण तयारी करावीच लागेल, कारण परीक्षा पास व्हायचं तर फक्त अकाउंट विषयावर डिपेंड राहून चालणार नाही. मग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, मराठी असेल, अशा वेगवेगळ्या विषयांची तयारी करण्यासाठी आम्ही नेमकं कसं प्लॅन असला पाहिजे त्या संदर्भात आजचा हा जो व्हिडिओ आहे हा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंग या 2 विषयांची तयारी कशी करावी या संदर्भातला व्हिडिओ आहे. लवकरच मराठी व्हिडिओची सुद्धा किंवा मराठी विषयाची तयारी कशी करायची याचा व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या यूट्यूबला डेफिनेटली पोस्ट करू लवकरात लवकर. सगळ्यात पहिल्यांदा हे सुरुवात करत असताना नेमका एक्झामचा पॅटर्न कसा आहे तो एकदा समजून घेऊया. प्रोफेशनल नॉलेज म्हणजे अकाउंटिंगचं प्रोफेशनल नॉलेज, अकाउंटंटसाठी जे तुम्ही बीकॉमला शिकलेला होता तो आला जो पार्ट आहे त्याचे 55 क्वेश्चन 150 क्वेश्चन 110 मार्क आहेत. त्यानंतर टेस्ट ऑफ जनरल नॉलेज दॅट इज रिझनिंग, क्वांट आणि मराठी. रिझनिंगचे 40 क्वेश्चन 20 मार्क, मॅथ्सचे 20 क्वेश्चन 10 मार्क आणि मराठीचे 20 क्वेश्चन 10 मार्क, असे 130 क्वेश्चन आणि 150 मार्कांची ही परीक्षा असणार आहे. यासाठी 2 तास म्हणजे 120 मिनिटांचा कंपोजिट टाइम दिलाय. आता ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कशामध्ये होणार? द एक्झाम विल बी इन इंग्लिश एक्सेप्ट द टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज. म्हणजे मराठी जर सोडलं, मराठी हा विषय जर सोडला तर तुमचं प्रोफेशनल नॉलेज, रिझनिंग आणि मॅथ्स किंवा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे तिन्ही विषय जे हे इंग्लिशमध्ये विचारले जाणार आणि मराठी हे फक्त मराठीमध्ये विचारले जाणार. यासाठी निगेटिव्ह मार्किंग आहे का? तो हो, 1/4 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा यासाठी ठेवण्यात आली आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग. बरं, मग नेमकं विषयाची तयारी करत असताना लॉजिकल रिझनिंगचे कुठले टॉपिक आहेत ज्याची आम्ही तयारी केली पाहिजे? तर बघा, ही एक्झाम जी ही IBPS कडे असणारी एक्झाम आहे. म्हणजे बँकिंगच्या परीक्षा जे कंडक्ट करतं त्यांच्याकडे ही IBPSची परीक्षा आहे. तुम्ही मागच्या काही दिवसामध्ये वर्षभरामध्ये जर ज्या परीक्षा ऑब्झर्व केल्या असेल महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या, त्यातल्या बऱ्याच एक्झाम IBPS आणि TCSने कंडक्ट केल्या. मग तुमची जिल्हा परिषद भरती असेल, तलाठी भरती असेल, शिक्षक अभियोग्यता चाचणी असेल, टेट नावाची परीक्षा, या सगळ्या परीक्षांचा अनुभवाने या सगळ्या परीक्षांचं ॲनालिसिस करून मी स्वतः टेटची एक्झाम दिली होती. 200 पैकी 152 मार्क होते. मी स्वतः तलाठीची एक्झाम दिली होती, 168 मार्क होते. तर ओव्हरऑल याच विषयांची तयारी केली होती. म्हणजे या विषयांची तयारी आम्हाला करण्याची गरजच पडली नाही, कारण आम्ही 2012-13 मध्ये तयारी केली होती. तर त्याच्याच भरोशावर आजही पास होतो. रिझन तो सिलेबस जो आहे हा आमच्यासाठी खूप ओळखीचा आहे. तर तो ओळखीचा सिलेबस असल्यामुळं, त्याचा अनुभव असल्यामुळं, त्या अनुभवाच्या भरोशावर सांगतोय की हेच टॉपिक लॉजिकल रिझनिंगमध्ये तुम्हाला येतील. मग लॉजिकल रिझनिंगमध्ये कुठल्या टॉपिकची तयारी केली पाहिजे? तर सिटिंग अरेंजमेंट, पझल. मोस्टली पझल तुम्हाला येणार नाही, पण सिटिंग अरेंजमेंट येईल, डिस्टन्स डायरेक्शन येईल किंवा डायरेक्शन सेन्स, कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन, इनइक्वॅलिटी, ज्याला काही लोक कंपॅरिझन ऑफ रँक असं सुद्धा म्हणतात, अल्फाबेट सिरीज, रँकिंग अरेंजमेंट आणि मिसलेनियसचे टॉपिक. तर हे जे टॉपिक आहेत ते ऑलमोस्ट सगळे बँकिंगच्या परीक्षेला विचारले जाणारे टॉपिक आहेत. लेवल मात्र बँकिंगपेक्षा आपली खूप इझी असणार. ज्युनियर अकाउंटंटसाठी खूप इझी लेवलचा हा पेपर असेल. मग सिटिंग अरेंजमेंटमध्ये काय असतं सर? एका सर्क्युलर टेबलवर 8 लोक बसलेत आणि त्यांची अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट. डिस्टन्स डायरेक्शनमध्ये एक व्यक्ती पूर्वेकडे गेल्यानंतर त्याने उजव्या बाजूला 7 मीटर गेल्यानंतर पुन्हा त्याने डाव्या बाजूला 15 मीटर गेल्यानंतर तो पुन्हा डाव्या बाजूला 24 मीटर आला. तर सांगा आपल्या ओरिजिनल स्थानापासून तो कोणत्या दिशेला आहे डायरेक्शन डिस्टन्स. ब्लड रिलेशन जर बद्दल बोलायचं झालं तर ए हा बीचा भाऊ आहे, बी हा सीचा, बी ही सीची बहीण आहे, या तिघांचे आई वडील सी आणि डी आणि एफ आहे. अशा पद्धतीने ब्लड रिलेशनचे क्वेश्चन. कोडिंग डिकोडिंगचे क्वेश्चन. इथं कोडिंग डिकोडिंग थोडं अल्फाबेट रिलेटेड असतं. सपोज राहुल या नावाला 1 2 3 4 5 ने जर कोड केलं
तर मग सचिन या नावाला काय कोड केला जाईल या टाईपमध्ये क्वेश्चन्स. अल्फाबेट सिरीज त्या टाईपचे. इनइक्वॅलिटी सपोज ए इज ग्रेटर दॅन बी, बी इज ग्रेटर दॅन इक्वल टू सी, सी इज लेस दॅन डी अँड डी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एफ, तर ए आणि एफ मधलं रिलेशन काढा या टाईपमधले क्वेश्चन. रँकिंग अरेंजमेंट 5 जण दिलेत, 6 जण दिले, त्याच्यापेक्षा हा मोठा आहे तो लहान आहे या टाईपचे क्वेश्चन. आणि मिसलिनियसमध्ये वेगवेगळ्या टाईपचे पेअर्स बनवा, पेअर्स फाइंड आउट करा. तर अशा टाईपचे क्वेश्चन जे आहे लॉजिकल रिझनिंगवर विचारले जातील. मग सर लॉजिकल रिझनिंगसाठी विषयांची तयारी नेमकी या टॉपिकची करायची पण कुठून करायची या संदर्भात पुढे सांगतो. अगोदर येऊया क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडवर. याची 20 क्वेश्चन्स आहेत. फार जास्त टॉपिक्स फार जास्त क्वेश्चन्स नसल्यामुळं थोडे लिमिटेड टॉपिकच विचारले जातील. त्या लिमिटेड टॉपिकमध्ये सगळ्यात जास्त फोकस जो आहे हा अरिथमॅटिक म्हणजे कमर्शियल मॅथ्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर असेल. जसं अरिथमॅटिकमध्ये कुठले कुठले टॉपिक्स येतात, ॲव्हरेज, रेशो, प्रपोर्शन, पर्सेंटेज, नंबर सिस्टीम, ट्रेनचे क्वेश्चन, पाईप्स अँड सिस्टम, प्रॉब्लेम्स ऑन एजेस, मेन्शुरेशन, प्रॉफिट अँड लॉस, पार्टनरशिप, बोट अँड स्ट्रीम, मिक्सचर ॲलिगेशन, टाइम अँड वर्क, टाइम स्पीड डिस्टन्स, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट. हे जे अरिथमॅटिकचे टॉपिक आहेत हे तुम्हाला विचारले जातील. याच्यावर मी सांगतो गॅरंटीने कमीत कमी 10 ते 15 क्वेश्चन्स कन्फर्म असतील. मग उरलेले 5-7 क्वेश्चन कुठून येतील सर? HCF, LCF वर एखादा क्वेश्चन, सिम्प्लिफिकेशनवर एक दोन क्वेश्चन, नंबर सिरीजवर 1-2 क्वेश्चन, क्लॉक्स अँड कॅलेंडरवर एखादा प्रश्न. अशा टाईपमध्ये एक 7-8 प्रश्न याच्यावर आणि 10 ते 12 प्रश्न अरिथमॅटिकवर म्हणजे कमर्शियल मॅथ्सवर एक एक क्वेश्चन या प्रत्येक टॉपिकवर विचारलं जाईल. तर अशा पद्धतीने क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बद्दल जर बोलायचं झालं याचा स्क्रीनशॉट तुम्ही करून घेऊ शकता. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये एवढे विषय, याच्या बाहेर काहीच नाही येणार. लॉजिकल रिझनिंगमध्ये एवढे सब्जेक्ट, एवढे टॉपिक, सब्जेक्ट म्हणण्यापेक्षा टॉपिक्स, एवढे टॉपिक याच्या बाहेर काहीच नाही येणार. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये एवढे टॉपिक याच्या बाहेर काहीच नाही येणार. ठीक आहे. मग आता मुद्दा येतो की सर नेमकी तयारी कशी करायची, एक्झॅक्टली मी कशा पद्धतीने प्रिपरेशन केलं पाहिजे सो दॅट मला हे सगळं व्यवस्थित समजेल, मला परीक्षेत इम्प्लिमेंट करता येईल. पहिलं काम काय करायचं की कन्सेप्ट कशा क्लिअर करता येईल ते बघायचं. मग कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुमच्याकडे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे. जर तुम्ही ऑलरेडी सारथीचे विद्यार्थी असताल तर हे सगळे टॉपिक आम्ही तुम्हाला शिकवलेले आहेत. जर तुम्ही सारथीचे विद्यार्थी नसताल तर आपल्या यूट्यूब चॅनलला हे सगळ्या टॉपिकचे एखाद दोन मिनिमम व्हिडिओज अवेलेबल आहे. किंवा वेगवेगळ्या व्हिडिओजच्या माध्यमातून यूट्यूबला आपणही स्वतः तुमच्या समोर येणार आहे. म्हणजे आम्ही सुद्धा काही रेकॉर्डेड लेक्चर्स, काही लाईव्ह लेक्चर्स तुमच्या समोर घेऊन येणार आहे या ज्युनियर अकाउंटंट पोस्टसाठी. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त यूट्यूब चॅनल जे आपलं सारथी सरळ सेवा नावाचं, सारथी एज्युकेशन नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, दोन्ही नावाने सारथी एज्युकेशन, सारथी सरळ सेवा, यूट्यूब आणि टेलिग्राम दोन्हीला सबस्क्राईब करून ठेवायचं. दोन्ही ठिकाणी तुम्हाला भरपूर कंटेंट जे हे आम्ही फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करू. यासाठी आपण कुठलीही बॅच घेणार नाही, कारण कंबाईन बॅच घेण्याची मला तेवढी गरज वाटत नाही. त्याच्या अगेन्स्टला मी तुम्हाला भरपूर फ्री कंटेंट जे हे यूट्यूबला अवेलेबल करून देऊ विदाऊट एनी कॉस्ट, विदाऊट एनी फीस. ऑलमोस्ट तुमची सगळी तयारी आम्ही घेऊन टाकू. बरं, प्रॅक्टिस. पहिला मुद्दा असतो कन्सेप्टचा. फॉर एक्झाम्पल एक ॲव्हरेज नावाचा टॉपिक आहे, मी व्हिडिओ बघितला, कन्सेप्ट शिकून घेतला, त्यानंतर येतो मुद्दा प्रॅक्टिसचा. मग प्रॅक्टिस कुठून करता येईल आम्हाला सर? तर प्रॅक्टिससाठी पण आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे कोणतं, सारथी सरळ सेवा, तिथं आपण PDF फॉर्ममध्ये प्रत्येक टॉपिकचे काही क्वेश्चन्स टाकणार आहे. तर ते क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा. प्रॅक्टिस तुम्हाला तिथून बऱ्यापैकी होऊन जाईल. त्या ठिकाणी भरपूर क्वेश्चन्स जे आहेत हे आपण रोज टॉपिक वाईज टाकणार आहे. टॉपिक वाईज PDF आपण तिथे चालू करणार. ॲव्हरेजचे 10-15 क्वेश्चनची PDF, नंबर सिस्टीमची 10-15 क्वेश्चनची PDF, टाइम अँड वर्कची 10-15 क्वेश्चनची PDF. तर अशा भरपूर क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायला मिळतील. त्यानंतर पुढचा आहे तो मुद्दा टेस्ट अँड ॲनालिसिस. स्पेसिफिक यांच्यासाठी कोणत्या टेस्ट घ्याव्या का, अदरवाईज डायरेक्ट आम्ही बँकिंगची एखादी टेस्ट प्रेफर करावी, तर यांच्यासाठी असं कुठलीही स्पेशली टेस्ट कोणी तुम्हाला प्रोव्हाइड करणार नाही. यासाठी तुम्ही बँकिंगच्या ज्या टेस्ट येतात प्री लेवलच्या, IBPS क्लर्क असेल, RRB क्लर्क असेल, अड्डा 247च्या टेस्ट आणि ॲनालिसिस करा. याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काहीही करण्याची गरज यातून पडणार नाही. पण पहिलं काम कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय प्रॅक्टिस होणार नाही आणि प्रॅक्टिस झाल्याशिवाय टेस्ट ॲनालिसिस करता येणार नाही. त्यामुळे पहिलं काम कन्सेप्ट क्लिअर करा, प्रॅक्टिस करा आणि मग टेस्ट ॲनालिसिस मोडमध्ये जा. यासाठी जसं मी अगोदरच सांगितलं की आपले सारथी एज्युकेशनचे 2 टेलिग्राम चॅनल आणि 2 यूट्यूब चॅनल आहे. एक सारथी सरळ सेवा या नावाने यूट्यूब चॅनल पण आहे. हा व्हिडिओ जो तुम्ही जिथं बघताय त्याला सबस्क्राईब करा. सारथी सरळ सेवा नावाने टेलिग्राम चॅनल आहे, त्याला सुद्धा सबस्क्राईब करा. सोबत सारथी एज्युकेशन आणि सारथी एज्युकेशनचं सुद्धा या नावाने टेलिग्राम आणि यूट्यूब आहे, तिकडेही सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब करायला कुठलीही फीस लागत नाही, कुठलेही चार्जेस नाही आहे.
तिथे तुम्हाला भरपूर कंटेंट जे हे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देण्यात येणार आहे। त्यामुळे सारथी सरळ सेवा आणि सारथी एज्युकेशन दोन्ही नावाचे यूट्यूब चॅनल्स आणि दोन्ही नावाचे टेलिग्राम चॅनल्स सबस्क्राईब करून ठेवा। पुढचा व्हिडिओ आपण मराठीच्या संदर्भात सुद्धा टाकणार आहोत आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, टॉपिक वाईज क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे याची व्हिडिओ आणि टॉपिक वाईज क्वेश्चनचे प्रॅक्टिस PDF व्हिडिओ टेलिग्राम यूट्यूबला आणि टेलिग्रामवर प्रॅक्टिस PDF असे सगळे अवेलेबल करून देऊ। त्यासाठी फक्त आणि फक्त टेलिग्रामला सबस्क्राईब करून ठेवा। ठीक आहे, चलो ओके, बाय बाय।